1 2 3 व्यवस्थित गाठ बनायचे, व्यवस्थित गाठ बनायचे आणि एका हाताने फुगा फोडायचे, दोन्ही हात वापरायचे नाही. हा ये शाबाश. हा क्या बात है. अरे फुगा फुगो, अरे फुगा फुगवायचा आहे फक्त. हा मग अरे अजून तुझं बाकीच आहे. हा हात वरती करायचंय, हात वरती करायचंय. हा हात वरती करायचंय पटकन. ये बात. हा शाबाश 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 शाबाश. ओके. हा 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 पुढे पुढे कुठं चालली आहे, मागं थांब. हा ओके शाबाश. हा 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 मस्तच. ओके व्हेरी गुड. हा इकडे जोडले की मागून निघते, मागून जोडले की पुढून निघते. ओके शाबाश. ये बात आहे. ओके हो हो व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि अर्थातच आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे, पहिल्या क्रमांकाची ताई आहे जी ताई गेली आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, ती आहे श्रद्धा ताई. दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे ज्योत्स्ना ताई, ही गेली आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि तिसऱ्या क्रमांकाची ताई आहे दीपाली ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पण ज्या ताई बाद झाल्यात त्यांना आम्ही असंच घरी जाऊ देणार नाही आहे. त्यांना सर मराठीकडून मिळणार आहे खास भेटवस्तू. आणि अशा पद्धतीने तिन्ही ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या. मंडळी शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोत आणि मला माहिती आहे की तुम्हाला खूप उत्सुकता आहे की शेवटचा खेळ काय असणार आहे आणि हुकमाची राणी कोण होणार आहे. पण त्याआधी सुरू करूया आपण आपला अत्यंत महत्त्वाचा आणि सुंदर असा भाग, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. आजच्या भागामध्ये सुद्धा आपण 2 पत्र निवडलेली आहेत. त्यातलं पहिलं पत्र आहे सायराताईंचं आणि दुसरं आहे आराधनाताईंचं. पण आपण आधी सायराताईंपासून सुरुवात करूया. सायराताई, कोणासाठी पत्र लिहिलंय? मी माझ्या नंदेसाठी पत्र लिहिलंय. पण मग नंदेलाच का लिहावं असं वाटलं पत्र? कारण की त्यांनी खूप सपोर्ट केला आहे. जवळजवळ 5-6 वर्षापासून तेच आम्हाला सांभाळतात. पत्र वाचूया. हां. प्रिय ताई, मला तुम्हाला खूप वेळा बोलावंसं वाटतं की तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं. आज मी इथे आहे तुमच्यामुळेच आहे. आई बाबा गेल्यावर मला वाटलं आता माझं काय होणार, माझ्या मुलांचं काय होणार, माझ्या संसाराचं काय होणार. 2020मध्ये म्हणजे असं झालं की जीवच देव असं वाटत होता. कारण की कोरोना पण आला, माझे आई वडील पण गेले आणि फायनान्शियल क्रॅशेस पण खूप आले. माझ्या नवऱ्याचा बिझनेस पण पूर्ण ठप्प झाला. तर त्यांनीच म्हणजे तुम्ही आम्हाला खूप मदत केली. हमेशा काही पण प्रसंग आला ना तर तुम्ही आहात असा विचार करूनच जगण्यासाठी एक कारण मिळतो.